माणगाव निजामपूर विभागात राष्ट्रवादी आणि उबाटाला मंत्री गोगावले यांचा जोरदार धक्का। उबाटा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश। राष्ट्रवादीच्या धक्क्या अगोदरच गोगावलेंनी राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यास केली सुरुवात। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका हा सुरूच आहे। काल दिनांक 20 जुलै रोजी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील असंख्य उबाटा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेब भवन इथं जाहीर प्रवेश केला। मुंबई, सुरत, पुणे येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। नामदार गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका हा थांबत नाही, तर दुसरीकडे शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत असताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी तटकर यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माणगाव निजामपूर विभागात उबाटा आणि राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याला सुरुवात केली आहे। काल झालेल्या पक्षप्रवेशामध्ये जितेगावच्या मुंबईकर ग्रामस्थ, माजी उपसरपंच दिलीप पवार, अंकुश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी आणि उबाटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती धरलाय। पक्षप्रवेश समारंभावेळी चंद्रकांत जोरकर, अनिल नवगणे, रमेश मोरे, अविनाश नलावडे, नितीन पवार, सुधीर पवार, गणेश समीर, मनोज सावंत, लक्ष्मण माळुंगे, राजेश कदम, कोंडू फाळके, संदीप जाधव, गुलाब पवार, रमेश दबडे, सुरेंद्र पालांडे, प्रदीप पाकड, गणपत सपकाळ, सुदाम मालुसरे, भावेश तेलंगे, सचिन वगडे, प्रवीण कदम तसेच माणगाव तालुक्यातील आणि मुंबई येथील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, मुंबई। आणि मग कार्यकर्त्यावरती आलेला प्रसंग हा आमच्यावर आणि जास्त वेळ मला वाटतं माझे 10 जिल्हा परिषदचे मतदारसंघ 9.5 आहेत। त्यामध्ये जास्त जर कुठे वेळ देत असेल तर मी या निजामपूर विभागामध्ये तुमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये देत असतो। अगदी काही छोटे मोठे पण मैत झालं, कार्य झालं, माते असेल, इतर काय लग्न असेल, काही असेल आणि मग या वेळेपासून आपण सामोरं जात असतो। एखादा इथं अधिवेशन असलं काय करत अडचण येत असते। तर ही सगळी मंडळी आज हे सगळे आपले प्रमुख मंडळी त्या प्रमुखमध्ये आता आमचं बळीराम केरेकर त्यामुळे नाव सांगितलं, दिलीपचं पण सांगितलं, ते अंकुश गोळे आहेत, त्यानंतर पांडुरंग गोळीकर, आमचे सुरेश कदम आहेत, गोपाळ गोळे आहेत, हरीश पवार आहे, मुकेश नाकाते आहेत, संतोष गोळे आहेत, त्यानंतर सचिन पवार आहे, महेश मामुगडे आहेत, प्रकाश गोळे आहेत आणि अंतोबा पवार आणि संतोष पवार आणि इतर काय निलेश पवार आणि इतर काय माध्यमावर सगळी मंडळी म्हणजे आता सुरतला पण राहणारी मंडळी असतील, गावे असतील किंवा इथले असतील, हे सगळे एका गावासाठी एकत्र आलेले आहेत। आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यासाठी आज मी तुमचं स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि काही जर कोणाची शंका कुशंका असेल त्यांनी विचारावं, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। आता आमची ही सगळी पदाधिकारी जरी मधल्या काळामध्ये आपण थोडे बाजूला झालात काही कारणास्तव आम्ही समजू शकतो, परंतु हरकत नाही आहे, त्याबद्दल आमच्या मनामध्ये काही दुमत नाही आहे। पण तुम्ही जो काय परत आमच्याकडे विचार केला की आपण ही सगळी मंडळी, मग तुमचं जिथे सगळी मंडळी असेल, मोरमाद असेल, साखळ्याचे वाडे असेल, इकडे उंबर्डे असेल, या सगळ्या ग्रामपंचायती एकच आहे तुमची। आमच्या बगड्याचा गाव काय रे नाही बोरवली, ही सगळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जे ठरवलेलं आहे, एवढे सगळे जर एकत्र आले तर कोणाची हिंमत नाही। आता आमचा पाळंडेचे इथली पण बऱ्यापैकी लोक सगळे एकत्र येत चाललेले आहेत। आमच्या माधुष्टवाल्यांनी त्या सांगितलं, टिट्टूवाले सगळ्यांनी मंडळींनी आणि मग तुम्हाला एक हक्काचा आम्ही पंचायत समिती सदस्य देऊ शकतो, तुम्हाला हक्काचा जिल्हा परिषद सदस्य देऊ शकतो की जेणेकरून छोटी मोठी कामं त्याच्या माध्यमातून होतात। बाकी मोठी कामं काही असेल आणि इतर काही प्रसंग असेल सीताराम पवार शिंदे साहेबांचं कॉपरेटिव्ह आज जी सत्ता आणण्यामागे एकनाथ शिंदे साहेबांचा शेहाचा वाटा आहे। महाराष्ट्राची सत्ता कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि म्हणून करता त्यांच्या धर्तीवरती आम्ही काम करतोय आणि ते काम करत असताना आमचा प्रत्येक गाव असेल, प्रत्येक वाडी असेल, वस्ती असेल, छोटे मोठे समाज असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपण काम करतोय। म्हणून आज संदीप जाधव सारखी ही मंडळी, आज केरेकर सारखी सगळी मंडळी परत तुम्हाला घेऊन एकत्र का येत आहे, ही सगळी आपल्याबरोबर
की आम्ही त्याप्रमाणे काम करतो. जरी हे बाजूला होते म्हणून आम्ही कधी त्यांना अपशब्द बोललो नाही, आम्ही कधी त्यांना डिवचडवच केली नाही. दिलीपला विचारा का दिलीपला पण आम्ही कधी काय बोललो नाही किंवा काय नाही. ठीक आहे, वेळ आणि काळ कधी येते कोण सांगू शकत नाही, पण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं ते आम्ही करत होतो. आणि त्या प्रामाणिक बरोबर ही सगळी आमच्या बरोबर प्रामाणिक असणारी मंडळी यांनी प्रामाणिक काम केल्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला जरा खोपोलीला एक पक्षप्रवेश करायला जायचं आहे म्हणून मी थोडीशी घाई करतो. पुन्हा एकदा दिवाण परत आपल्याला एकदा एक मेळावा घेऊच आपण, त्यावेळेला मग परत आणखी व्यवस्थित सांगू. आणि जे काय छोटे मोठे काय कामं असतील काही असतील त्याला ही सगळी मंडळी आम्ही आहोत, माझे प्रयत्न फारच नाही आहे. आणि पुन्हा एकदा की जिल्हेवाली सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन परत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसारखा सरळ साधा सुखा माणूस आज आपलं नेतृत्व, कधी कोणावरती कसलाही प्रसंग येऊ द्या, कधी मागे हटत नाही आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य केलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, आता उपमुख्यमंत्री आहे, आम्हाला त्यांनी मंत्री केलं. आणि मग आमचा उपयोग तुम्हाला काय करता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण तयारीत आहोत. त्यामध्ये कसलीही काळजी करायचं कारण नाही आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज शिंदे साहेबांचं टॉप होते. आज जी सत्ता आणण्यामागे एकनाथ शिंदे साहेबांचा शेहाचा वाटा आहे. महाराष्ट्राची सत्ता कोणाला नाकारता येणार नाही आहे. आणि म्हणून करता त्यांच्या धर्तीवरती आम्ही काम करतोय. आणि ते काम करत असताना आमचा प्रत्येक गाव असेल, प्रत्येक वाडी असेल, वस्ती असेल, छोटे मोठे समाज असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपण काम करतोय. म्हणून आज संदीप जाधव सारखी ही मंडळी, आचकरेकर सारखी ही सगळी मंडळी परत तुम्हाला घेऊन एकत्र काय येता येईल ही सगळी आपल्याबरोबर, की आम्ही त्याप्रमाणे काम